मित्रांनो 1 एकर गहू फवाराचं नियोजन चालू आहे आता मित्रांनो। असा गहू आहे मित्रांनो, गवत असं उठलंय मित्रांनो, बघू शकता आपण गव्हावर तणनाशक आणलंय मित्रांनो। एवढं सुलतान या नावाचं तणनाशक आहे मित्रांनो। आपण गव्हामध्ये बघा मित्रांनो, दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा ही पुडी टाक म्हणलाय मला। आपण ही पुडी बरोबर फोडायची मित्रांनो। ह्याच्यामध्ये पावडर आहे मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो। हे पाण्यामध्ये मला औषध कर म्हणला होता दुकानदार, त्याप्रमाणे मी औषध करायला चालू केलंय मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, मंजिरा या नावाची पावडर आहे मित्रांनो। हे आता ही पुडा फोडणार आहे मित्रांनो मी आता। मंजिरा या पुड्यामध्ये ही अशी पावडर आहे मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही। ही माहिती फक्त शेतकऱ्यासाठी आहे मित्रांनो, जेणेकरून आपला शेतकरी कधी वंचित राहू नये, ही आपली तळमळ असते मित्रांनो। अशी ढवळाची मित्रांनो पूर्ण पावडर। सुलतानचा नवीन आयटम मित्रांनो, ह्याच्यात फक्त दूध निघणार आहे, दूध। हे पाहू शकता मित्रांनो, असं दूध निघणार आहे या औषधातून। हे मित्रांनो, हे असं पूर्ण औषध हलवायचं मित्रांनो। हे औषध पूर्ण टिपेमध्ये मिसळायचं मित्रांनो। असं असं दावलं पाहिजे हो, पूर्णपणे अशी बादली 2 वेळेस ही करायची मित्रांनो। आप्पा हे जे औषध जे आपण केलंय आता, हे 200च्या आसपास औषध आहे हाय। हे औषध जे आपल्याला सुलतान औषध आणि मिरीचे औषध, हे आपल्या 1 एकर प्लॉट साठी आपण श्रीकृष्ण कृषी केंद्र गावडीदारपळ सुदर्शन यांच्या दुकानामधून आणलेलं आहे आपण मित्र। आप्पा तुम्हाला औषध कसं केलंय, कसं काय वाटतंय? हा रिझल्ट येणार का नाही? हा अहो माणूसच रिझल्ट बाजाय म्हणल्यानंतर रिझल्ट कसं काय येणार नाही सांगा बरं आप्पा, खरं आहे का खोटं आहे? ओके, धन्यवाद आप्पा।